नमस्कार मैत्रिणींनो, आज पाहूया आपण सुंदर आणि नवीन ब्लाऊज डिझाईन। त्याच्यासाठी आपण अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे। पहिले घ्यायचं आपल्याला अस्तरचा कपडा, एकदम व्यवस्थित अशी घडी करून ठेवायची आणि पूर्ण उंची आपल्याला घ्यायची ते 13.5 इंच। घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच इथे मोंढ्याची उंची घेऊन बॉक्स तयार करायचा ह्या पद्धतीने आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला छान असा गोल गळ्याचा आकार ह्याप्रमाणे। त्याच्यानंतर आपल्याला मोंढ्याचा आणि गळ्याचा आकार दोघेही आकार कट करून घ्यायचे। इथे कुठेही आपण कॅनव्हासचा वापर करणार नाहीये, म्हणून इथे ब्लाऊज पीस घ्यायचा आणि अगदी व्यवस्थित असं ते अस्तर आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचंय। मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा ह्या पद्धतीने। त्याच्यानंतर आता पीस ओपन करायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं। अस्तर ठेवताना अगदी व्यवस्थित ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या। ज्या मैत्रिणींना डायरेक्ट शिलाई मारता येत नाही त्यांनी ह्या पद्धतीने पूर्ण गळ्यावरती 1.25 इंच अंतर सोडून एक रेष मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट आपला गोल गळ्याचा आकार तयार होईल। आता जी रेषा मारली त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची आणि मधला जो एक्स्ट्राचा भाग दिसतोय तो कट करून घ्यायचा। छोटे छोटे कट असे पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे आणि अस्तरमध्ये फोल्ड करून वरतून छान अशी दापटीप इथे आपल्याला द्यायची। कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय। जॉईंट केल्यानंतर उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। इथे पॉइंट टाकायचा आणि खाली 1/2 इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघेही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। टक्स मारून झाले की एक पट्टी घ्यायची, आपल्याला कमरेला पट्टी लावायची आहे। तर आपल्याला इथं पायपिंग करणार आहे म्हणून आपण कॉन्ट्रास्ट कपड्याची पट्टी इथे घेतली, तिला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। जितकी आपल्याला जाड बारीक पायपिंग हवी तितकी पकडायची आणि बरोबर एक शिलाई अशी खाचेमध्ये मारून घ्यायची, म्हणजे छान पायपिंग तयार होते। बघा ह्या पद्धतीने आपली ही पायपिंग तयार झालेली आहे। त्याच्यानंतर आपण कॉन्ट्रास्ट कपड्याची ही पट्टी घ्यायची आहे। साधारण 3.5 इंचाची ही पट्टी आहे। रुंदीला 3.5 आणि लांबीला आपण थोडीशी मोठी घेतली, तिला जॉईंट करून आणखी मोठी करून घ्यायची। तिला असं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची कडेला। शिलाई मारून झाली की त्याला आपल्याला फ्रिल बनवायची ह्या पद्धतीने। व्यवस्थित अशी फ्रिल बनवून झाली की शिलाईच्या बाहेरचा कपडा जर जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे फ्रिलला सुद्धा चांगली फिनिशिंग येते। ही फ्रिल आपल्याला आता गळ्याच्या ह्या बाजूने अशी लावायला सुरुवात करायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। बघा ह्या पद्धतीने आपली फ्रिल लावून झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक लेस घ्यायची आहे। तुम्ही इथे कोणती लेस वापरू शकता,
पहिले ह्या बाजूने आपल्याला एक लेस लावून घ्यायची. लेसला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशी लेस लावून झाली की आणखी एक शिलाई आपल्याला लेसला मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने. आता इकडनं फ्रिलला सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची. जी त्या बाजूने लेस लावली तीच ह्या बाजूने आपण लावून घेणार आहे. मैत्रिणींनो, असे छान छान डिझाईन बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, लेसला डबल शिलाई मारली की छान फिनिशिंग येते. इथे आता आपल्याला बनवायचे सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचे कपड्याचे 2 चौकोनी तुकडे आणि साधारण 2 इंचाची ही पट्टी. तिला फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की याची बनवायची अशी फ्रिल. या फ्रिलचे आपण 2 तुकडे करून घ्यायचे आणि याच्यातला एक चौकोन घ्यायचा आपल्याला आणि त्या चौकोनामध्ये या पद्धतीने अशी ही तिरपी फ्रिल लावून घ्यायची, म्हणजे शिलाई मारून घ्यायची. वरतून त्याच्यावर कपडा फोल्ड करायचा, पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. पूर्ण कपडा ओपन करून तो त्रिकोण आपल्याला शिवून घ्यायचा आहे. त्रिकोण शिवून झाला की इथे पण आपल्याला ही लेस लावून घ्यायची. जशी आपण त्या फ्रिलला लावली तशीच याला सुद्धा लावून घ्यायची. याच्यावरती एक नॉट ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने. आणि अगदी कमी वेळात सुंदर असं लटकन इथे आपण तयार केलेलं आहे. बघा, अगदी छान लटकन आपलं तयार झालेलं आहे. दुसरंही लटकन आपल्याला हेच प्रमाणे बनवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हा त्रिकोण शिवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. दोघेही लटकन तयार झाले की इथे आपल्याला नॉट जॉईंट करून घ्यायचे आहे. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि नॉट जॉईंट करायच्या. आणि नंतर आपल्याला आता नॉट बांधून आपली डिझाईन पूर्ण बघायची. तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. आणि असेच रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ बघत चला. ही बघता आपल्या ब्लाऊजची फायनल डिझाईन. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.